आजचा ब्लॉग शूट करायला मुद्दाम मी ही जाळ्यांची पार्श्वभूमी घेतलेली आहे आणि त्याला कारण काय माहिती आहे. भारतीय संघ दुसऱ्या दिवशीचा खेळ संपत असताना जाळ्यात सापडला होता. ते जाळं अंगावरचं झटकून भारतीय गोलंदाजांनी इंग्लंड संघावरती आता जाळं टाकलेलं आहे. मित्रांनो, मैत्रिणींनो, क्रिकेटप्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे? कारण आज जो तिसऱ्या दिवशीचा खेळ झालेला आहे, तिसऱ्या कसोटीमधला विलक्षण खेळ झालेला आहे. क्रिकेट आपल्याला कळतं, क्रिकेटचा अंदाज लागतो वगैरे. आपण या गोष्टी ज्या समजत असतो त्या भ्रामक समजुती आहेत असं बऱ्याच वेळेला कळतं आणि त्याचा राग नाही येत, मला तरी येत नाही. मला त्याचा आनंद येतो. त्याचं कारण तिसऱ्या दिवशीच्या खेळाने जे रंग दाखवलेले आहेत ते बघून मला तरी आनंद झालेला आहे आणि आश्चर्यचकित करून सोडलेलं आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका. सुनंदन लेले क्रिकेट आणि बियॉन्ड हा तुमचा आवडता फेसबुक आणि यूट्यूब चॅनल बघत राहा, लाईक करत राहा, सबस्क्राईब करत राहा. द्विशतकाची मजल इंग्लंड संघाने ओलांडून टाकली होती. जवळपास 6 धावांच्या सरासरीने इंग्लंड संघाने दुसऱ्या दिवशी भारतीय संघांना अक्षरशः खलबत्त्यात घालून, गोलंदाजांना खलबत्त्यात घालून कुठलं होतं. बेन डकेटनी असं काही आक्रमण केलं होतं की लोकांनी त्याला डकैत म्हणलं होतं, डाकू म्हणलं होतं, धावा चोरून नेणारा डाकू. आणि त्यामुळे बेन डकेट नाबाद होता, जो रूट त्याच्याबरोबर नाबाद होता. ह्याचा विचार करता भारतीय संघ हा तिसऱ्या दिवशीच्या खेळामध्ये थोडासा अडचणीत येणार असा सगळ्यांचा अंदाज होता. आणि त्यातनंही अजून एक त्याला प्रमुख कारण असं होतं की भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज अश्विन हा त्याच्या आईला झालेल्या आजारामुळे खेळ सोडून, मॅच सोडून चेन्नईला परतला होता. मला गाणं आठवतं, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखांचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझे या आयुष्याचे. का मला हे गाणं आठवलं सांगू तुम्हाला. ज्या दिवशी अश्विनला 500 कसोटी बळींचा आनंद अनुभवता आला, त्या दिवशी त्याला कसोटी क्रिकेट सोडून त्याच्या गावी परतावं लागलं कारण त्याच्या आईला बरं नव्हतं. हेच तर आयुष्य आहे. आणि त्यामुळे तिसऱ्या दिवशी मैदानात आल्यानंतर थोडीशी चिंता होती. चांगली गोष्ट एवढीच होती की भारतीय संघ 5 बॉलरनिशी खेळत होता. तुम्ही म्हणाला अहो ह्याच्यात काही बातमी आहे का? अहो तसं नाही. मला एक जुनी मॅच आठवली लॉर्ड्सवरती. मला आता एक्झॅक्टली त्याची तारीख नाही आठवत आहे, वर्ष नाही आठवत आहे, परंतु त्यावेळेला धोनी कॅप्टन होता आणि खेळाच्या पहिल्या तासामध्ये लॉर्ड्सवरती खेळत असताना झहीर खानच्या मांडीला दुखापत झाली होती आणि भारतीय संघ 4 गोलंदाजांनी खेळत असल्यामुळे 3च गोलंदाज उरले. लंच टाईमला राहुल द्रविड पॅड बांधून विकेट किपिंगला आला आणि धोनीनी बॉलिंग केलेली होती. ह्या सगळ्या गोष्टी मला आठवल्या कारण त्यावेळेला भारतीय संघाने त्या सामन्यामध्ये किती अडचणींचा सामना केला हे मला आठवलं. आज त्या अडचणी होत्या परंतु त्याच्यामध्ये थोडी कमी होती. त्याचं कारण भारतीय संघाकडे 4 गोलंदाज अजूनही बाकी होते, 2 फास्ट बॉलर, 2 स्पिनर अजूनही बाकी होते. त्यांच्यावरचं दडपणपेक्षाही त्यांच्यावरची जबाबदारी वाढलेली होती. सकाळी खेळ चालू झाला तेव्हा रोहित शर्मानी कुलदीप यादवला प्रदीर्घ बॉलिंग द्यायचा विचार केला. कुलदीप यादवनी ते आव्हान स्वीकारलं. सुपर्ब बॉलिंग केली. कुलदीपनी सुपर्ब बॉलिंग केली. आज एका बाजूनी म्हणजे आमच्या मीडिया बॉक्सच्या बाजूनी त्यांनी 12 षटकांचा मारा केला. त्याच्यात 30-35 धावा दिल्या, 2 विकेट महत्त्वाच्या काढल्या. तुम्ही लक्षात घ्या, बेन डकेट हा जबरदस्त खेळी करून गेला, शंका नाही. आज त्यांनी 1.5 शतकी मजल मारली, त्यामुळे त्याचं कौतुक व्हायलाच पाहिजे. पण तो जे शॉट्स खेळत होता ते बॉल सगळे खराब नव्हते. अर्थातच काही खराब चेंडू टाकल्याचा त्याचा समाचार बेन डकेटने घेतला, पण त्याच्या खेळीचं वैशिष्ट्य मला हे वाटलं की त्यांनी चांगल्या बॉलवरती सुद्धा सटासट फटके मारले. भारतीय गोलंदाजांच्या बाबतीत त्यांना एवढंच वाटत होतं की बेन डकेट कधीतरी चुकेल, पण अहो 150 धावा झाल्या तरी तो चुकायला तयार नव्हता. हे कसं होतं क्रिकेटमध्ये, कित्येक वेळेला असं होतं की तुम्ही चांगला मारा करता आणि तुम्हाला विकेट मिळत नाही आणि तुम्हाला नको त्या बॉलवरती, खराब किंवा सामान्य बॉलवरती विकेट मिळून जाते. आज ज्या सकाळच्या पहिल्या 2 विकेट गेल्या त्या विकेटच्या बाबतीत मी वर्णन असं करेल, जो रूट ज्यांनी 30 जवळजवळ कसोटी शतकं काढलेली आहेत, 30च्या पेक्षा जास्त, आणि त्या खेळाडूला इतके वर्ष कुठलाही वाकडा तिकडा फटका न मारता एवढ्या प्रचंड प्रमाणात धावा जमा करता आल्या आहेत.
गेल्या सामन्यामध्ये उधळपट्टी करणारी त्यांनी बॅटिंग केली. आजच्या सामन्यामध्ये इंग्लंड संघ सुस्थितीत होता, त्याचा जम बसलेला होता आणि त्यावेळेला त्यांनी रिव्हर्स स्कूप मारायचा प्रयत्न केला. रिव्हर्स स्वीप म्हणजे बॅट आडवी असते, रिव्हर्स स्कूप म्हणजे असा उलटा फिरून असा फक्त तो करतो. परंतु रूटला इतका महान फलंदाज असून हे लक्षात आलं नाही की हा शॉट इंग्लंड, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलियामध्ये चालेल, कारण तिथं बॉलला उसळी मिळते. राजकोटच्या विकेटवरती बॉल उडत नाही, त्यामुळे त्यांनी जो फटका मारला तो मारला बरोबर, तो गेला स्लिपमध्ये. थँक गॉड यशस्वी जयस्वाल अत्यंत सतर्क होता, चांगला कॅच त्यांनी पकडला. पहिली विकेट फार महत्त्वाची मिळाली आणि त्याच्यानंतर बेन डकेटनी 150 धावा झालेल्या असताना त्याच्यापासनं एवढा लांब, एवढ्या अंतरावरती, म्हणजे तो एका जागी उभा होता आणि त्यांनी इकडं लांबचा बॉल मारला आणि तो कव्हर्समध्ये शुभमन गिलनी अलगद झेलला. बेन डकेट 150 वरती आऊट झाला म्हणून इंग्लंड संघ अडखळला असं झालं नाही, कारण बेन स्टोक्स हा अत्यंत काय म्हणतात त्याला प्रगल्भ बॅट्समन आहे. तो तब्येतीत खेळतो, पुढं मागं बरोबर हालचाल बरोबर करतो, मोठे फटके मारायची तयारी ठेवतो. त्याच्याबरोबर त्याचा स्पिनला खेळण्याच्या बाबतीत क्रीजचा वापर फार सुरेख करतो, त्याचा भक्कम बचाव आहे, त्यामुळे तो उत्तम खेळत होता. 41 धावा त्याच्या झालेल्या होत्या. परंतु म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. कुलदीप यादवच्या 12 षटकांच्या स्पेलनंतर रोहित शर्मानी जडेजाला बॉलिंगला आणलं आणि जडेजानी लंच टाईम नंतर मोहात पाडलं. होय, बेन स्टोक्सला त्यांनी मोहात पाडलं, मोठा फटका मारायचा आणि कॅच बरोबर मागं पळत जाऊन बुमरानी पकडला. टर्निंग पॉईंट होता तो, खरोखर टर्निंग पॉईंट होता, कारण त्यावेळेला बेन स्टोक्स आणि फोक्सची भागीदारी रंगू लागलेली होती. परंतु त्याच्यानंतर मोहम्मद सिराजनी फार चतुराईने बॉलिंग केली. हो, हे विकेट असं आहे. जेव्हा मी प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याला प्रश्न विचारला तेव्हा सिराज म्हणाला, हे विकेट असं आहे की या विकेटवरती बाउन्स मिळत नाही आहे, थोडा बॉल रिव्हर्स होतो आहे, परंतु स्लोइश विकेट आहे. अशा विकेटवरती तुम्हाला फलंदाजाला सतत विचार करत ठेवायला लागतं की आता पुढचा बॉल हा काय टाकेल, स्लोअर वन टाकेल, बाउन्सर टाकेल, यॉर्कर टाकेल, काय टाकेल, आउट स्विंग, इन स्विंग. ह्या गोंधळामध्ये तुम्ही बॅट्समनला टाकायचं होतं. आज सिराजनी नेमकं तेच केलं. फोक्सला त्यांनी स्लोअर वन टाकून चकवलं. रेहान अय्यमला अफलातून यॉर्कर त्यांनी टाकला, अफलातून, आणि शेवटची विकेट त्यांनी जेमी अँडरसनला अगदी सहजी बोल्ड केलं. ह्याच्यामध्ये कौतुक असं वाटलं की जेव्हा एक बॉलर, पहिली विकेट जी त्याला मिळालेली होती पोपची, ती इनस्विंगवरती मिळाली होती LBW, त्याच्यानंतर एक स्लोअर वन, एक आत येणारा चेंडू, एक यॉर्कर, अशा जेव्हा विकेट मिळतात तेव्हा त्या बॉलरला अजून कौतुक वाटतं, आनंद होतो, समाधान मिळतं. आज सिराजची बॉलिंग बघताना तेच झालं. ह्यांनी झालं काय तुम्हाला माहिती आहे का? एकदा तर परिस्थिती अशी होती, इंग्लंडचा स्कोअर 5 बाद 299 होता आणि त्याच्यानंतर 320 धावांमध्ये त्यांचा 19 धावांमध्ये त्यांचा ऑल आऊट झाला. म्हणजे शेवटचे 6 बॅट्समन जे होते ते 20 रन्समध्ये अक्षरशः तंबूत परतले. बघता बघता खेळाची परिस्थिती बदलली, इकडनं वारं एकदम तिकडं फिरलं. अनपेक्षित होतं हे. इंग्लंड संघ दुसऱ्यांदा जेव्हा क्षेत्ररक्षण करायला आला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती निराशा होती. त्याचं कारण त्यांना कळलं होतं की आपण मोठी चूक केलेली आहे, हातात आलेली संधी आपण कचऱ्याच्या टोपलीत भिरकावलेली आहे. त्याचं कारण इंग्लंड संघ इतका सुस्थितीत होता. भारतीय बॉलर्सना 4च बॉलर्स असल्याने असंख्य समस्या होत्या. विकेट बॅटिंगला उत्तम होतं, थोडीशी संयम ठेवायची फक्त गरज होती. तो संयम ना रूटनी ठेवला, ना बेन स्टोक्सनी ठेवला, ना बेन डकेटनी ठेवला. त्याचा परिणाम त्यांच्या टीमला भोगायला लागला आणि त्याचा आनंद भारतीय संघाला अनुभवायला मिळाला किंवा उपभोगायला मिळाला. कारण 1 ना 2 126 धावांची आघाडी भारतीय संघाच्या हाती लागली. सेकंड इनिंगची सुरुवात तेव्हा मनापासून चांगली झाली नाही, कारण रोहित शर्मानी परत एकदा आपली विकेट बहाल करून टाकली, ते सुद्धा जो रूट सारख्या एका बदली गोलंदाजाला. मान्य आहे, जो रूटनी 60-70 विकेट काढल्या आहेत, पण तो काही प्रमुख स्पिनर नाही आहे. हो, त्याला स्वीप मारायच्या प्रयत्नामध्ये तुम्ही विकेट गमावता, डॉमिनेशन करायची एक संधी गमावता. त्याचा परिणाम मात्र 2 तरुण बॅट्समनवरती अजिबात झाला नाही. यशस्वी जयस्वालनी जम बसवला आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, जणू काही बेन डकेटचाच माणूस त्याच्या अंगात संचारलेला होता. तुफान फटकेबाजी त्यांनी केली, तुफान, कारण त्यांनी मारलेल्या 5 सिक्सर या प्रेक्षकात जाऊन पडल्या. त्यामुळे झालं काय की बेन स्टोक्सला आक्रमक क्षेत्ररचना लावता आली नाही.
त्यांनी कधी लॉफ्टेड शॉट्स मारले, कधी त्यांनी एकदम रिव्हर्स स्वीपसुद्धा मारून दाखवले आणि जे मारले ते एकदम कडक मारले. त्यामुळे त्याचं जे शतक झालं त्या शतकाचा आघात हा इंग्लंड टीमवरती झालेला आहे. शारीरिक झालेला आहे, मानसिक झालेला आहे, धावसंख्येला सुद्धा आघात झालेला आहे. कारण शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालची 150 शतकी भागीदारी ही भारतीय संघाला सुस्थितीत घेऊन गेलेली आहे. आत्ताच्या घडीला यशस्वी जयस्वालच्या पाठीमध्ये चमका भरत होत्या, त्यामुळे तो तंबूत परतला. मला खूप वाईट वाटलं रजत पाटीदारचं. पहिल्या इनिंगला तो विचित्र बॉलवरती आऊट झाला, सेकंड इनिंगला एकदम सामान्य बॉलवरती फटका मारताना आऊट झाला. क्रिकेट असं का करतं मी खूप वेळा म्हणतो, कळत नाही. खेळाडू एवढे कष्ट करून कसोटी संघापर्यंत पोचतात आणि त्याच्यानंतर त्यांना यश मिळत नाही, तेव्हा मला खूप वाईट वाटतं. झालंय काय, नाईट वॉचमन म्हणून कुलदीप यादवला पाठवलं आहे. अजून यशस्वी जयस्वाल बॅटिंगला येऊ शकतो कारण तो रिटायर्ड हर्ट आहे. शुभमन गिल 60-65 धावा करून नाबाद आहे. भारतीय संघाकडे 320पेक्षा जास्त धावांची आघाडी आहे. विकेट किती गेल्यात? फक्त 2. अजून भरपूर बॅटिंग यायची आहे. बॉल जुना झालेला आहे, विकेट अजूनही बॅटिंगला चालणं चांगलं आहे. एखादा बॉल थोडा खाली राहतोय, एखादा बॉल थोडा वळतोय, पण आता 3 दिवस खेळ झाल्या म्हणल्यावर एवढ्या उन्हामध्ये तेवढं तर होणारच. मला शेवटी एक मुद्दा मांडायचा आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपत असताना आपण बेन डकेटच्या इनिंगचं मनापासून कौतुक केलं. त्यांच्या आक्रमक धोरणाबद्दल सुद्धा आपण म्हणजे बोललो आपण. त्याच्यानंतर जेव्हा कॉमेंट पीसमध्ये भारतीय संघ हरलाच पाहिजे, भारतीय संघाचे गोलंदाज सुमार वाटतात, मी म्हणतो क्रिकेट दिसतं तेवढं सोपं नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, खूप वेळा हा अनुभव घेतलेला आहे. प्रचंड प्रमाणात मी क्रिकेट खेळलो आहे, प्रचंड प्रमाणात क्रिकेट कव्हर केलेलं आहे. जेवढा हा खेळ बाहेरनं सोपा दिसतो तेवढा नाही आहे हो. त्यामुळे आपली कॉमेंट पास करताना थोडासा विचार करा, थोडासा धीर धरा, नाही तर तुमचे शब्द तुम्हाला गिळायला लागतात. ह्याच्यातल्या 2 कॉमेंट मी चक्क डिलीट केल्या. त्या माणसाला मी समजून सांगायचा प्रयत्न केला. मला नाव बिव त्यांचं माहीत नाही, कारण एकाने तर निनावीच ते केलेलं होतं अकाउंट. दुसऱ्याचं नाव काहीतरी होतं, त्यांनी नाव पण आडनाव टाकलेलं नव्हतं. जेव्हा मी त्याला म्हणला की अरे थोडासा विचार करून करा, तेव्हा तो म्हणला अहो मी भारतीय संघ हारलाच पाहिजे असं म्हणतो, कारण भारतीय संघामध्ये वशिला आहे आणि भारतीय संघामध्ये जातीमुळे खेळवलं जातं. वशिल्याविषयी मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केला, जातीविषयी मी समजून सांगणार नाही आहे. त्याचं कारण भारतीय संघामध्ये जाती आहेत, क्रिकेटमध्ये तर जाती आहेत. कुठल्याच सांगू तुम्हाला, बॅट्समन एक जात आहे, बॉलरमध्ये 2 उपजाती आहेत, फास्ट बॉलर आहे, स्पिनर आहे, विकेटकीपर एक वेगळीच जमात आहे. ह्या सगळ्यांची मिळून एक एकत्र जमात आहे आणि ते म्हणजे फिल्डिंग. ह्याच्यामध्ये थोड्याशा उपजाती येतात. कोण ओपनिंग बॅट्समन असतो, कोण मिडल ऑर्डर असतो, कोण लोअर ऑर्डर असतो. पण ज्या जाती आपण ज्याला म्हणतो, जात जी मनातनं जात नाही, ती जात भारतीय क्रिकेट संघामध्ये नसते. सगळेजण गुण्या गोविंदाने खेळतात. कोणाला काही घेणं नसतं की हा काय बॅकग्राऊंडचा आहे, याचा जात काय, याचा धर्म काय, याचा पंथ काय, घेणं नसतं. आम्ही जेव्हा क्रिकेट खेळायचो तेव्हापासून याचा अनुभव घेतलेला आहे, त्यामुळे मी हक्काने ही गोष्ट सांगू शकतो. तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये समजून सांगायचा प्रयत्न केला, तुम्ही तो प्लीज बघा. एखाद्या खेळाडूला भारतीय संघापर्यंत येईस्तोपर्यंत काय कष्ट करायला लागतात, किती अडथळे पार करायला लागतात, आणि मग जेव्हा तो भारतीय संघाची कॅप घालतो त्याला तुम्ही वशिला म्हणतात. तो राग येण्यासारखा तरी शब्द आहे, पण जातीचा जेव्हा उल्लेख होतो हा अमान्य आहे. त्यामुळे त्या माणसाला मी ब्लॉक करून टाकलेलं आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे, खेळाचं क्षेत्र हे चांगलं क्षेत्र आहे. इथं हे जात धर्म पंथ काही नसतं. गुणवत्ता असते, कष्ट असतात, घाम असतात. इतर वेळेला घामाचा घाण वास येतो, इथे घामाला किंमत आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे अशा ज्या कॉमेंट्स आहेत त्या मी सहन करणार नाही. अशा लोकांना मी ब्लॉक करून टाकणार आहे, अगोदरच सांगतो. त्यामुळे आजच्या खेळाबद्दल तुम्हाला काय वाटतं, माझी जी मतं आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, कृपा करून जरूर कळवा. त्याच्याकरता फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण चौथ्या दिवशीचा खेळ अजून लक्षणीय होणार आहे. अजूनही विकेट फाटलेलं नाही आहे, स्पिनर करता अजूनही खूप खड्डे झालेले नाही आहेत, ना माती मोकळी झाली आहे. पण भारतीय संघाच्या 2च विकेट गेलेल्या आहेत. जर का भारतीय संघाने अशीच भक्कम बॅटिंग चालू ठेवली आणि अजून 2 सेशन बॅटिंग केली, कमीत कमी लंच आणि टीपर्यंत, तर मात्र या विकेटवरती बॉल थोडासा वळेल पण, आणि त्याचबरोबर सर्वात धोका कुठला निर्माण होईल माहिती आहे की बॉल खाली राहण्याचा.
खेळाडूंना ह्या लेवलला खेळत असताना बॉलला उसळी मिळणं हे नेहमी डोक्यात बसलेलं असतं. तेव्हा बॉल खाली राहायला लागला, अडचणी वाढतात. त्याचबरोबर सिराज म्हणलाय बॉल रिव्हर्ससुद्धा होतो आहे. त्याचबरोबर हे लक्षात घ्यायला लागणार की भारतीय संघाची आघाडी किती होती. आत्ता ऑलरेडी 320 धावांचा टप्पा पार झाला आहे, 2च विकेट गेलेले आहेत. त्यामुळे ही आघाडी किती वाढते, इंग्लंड संघावरचं दडपण किती वाढतं, चौथ्या इनिंगमध्ये काय काय अजून अडचणी त्यांना फेस करायला लागतात हे बघायला मला तरी खूप मजा येणार आहे. आणि नेहमीप्रमाणे त्याच नव्या उत्साहाने चौथ्या दिवशीचा खेळ बघायला मी या मैदानावरती येणार आहे. बाय बाय.